तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन वेबसाईटवर ई-के-वाय-सी करताना भरपूर बहिणींना एक छोटीशी प्रॉब्लेम या ठिकाणी झालेली आहे आणि त्या प्रॉब्लेमवर त्यांच्या कमेंट सुद्धा येत आहे। तर बघा, त्या बहिणींनी जे आहे ते त्यांच्या मोबाईलवर ऑनलाईन ई-के-वाय-सी केलेली आहे आणि त्यांची कमेंट आलेली आहे की आम्हाला जेव्हा आम्ही आमच्या वडिलांचं आणि पतीचं आधार क्रमांक आणि OTP सबमिट केला तेव्हा आम्हाला त्यांच्या पतीचं नाव टाकण्यासाठी ऑप्शन आलेलं नाही। पतीचं नाव टाकण्यासाठी ऑप्शन आलेलं नाही किंवा ते नाव आलेलं नाही। जसं बघा, या ठिकाणी तुम्हाला आपण जेव्हा पीसीवर, कॉम्प्युटरवर किंवा डेस्कटॉप मोडवर आपण केवायसी करतो तर या ठिकाणी बघा, पतीचं नाव आपल्याला पूर्ण या ठिकाणी लिहून येते। हे जे नाव आहे त्यांना आलेलं नाही आणि जेव्हा त्यांनी मोबाईलमध्ये केवायसी केली तर अशा प्रकारे पेज ओपन होते, तर पतीचं नाव तुम्हाला या ठिकाणी कुठेच दिसत नाही। तर मग बाकी लोकांनी पती वडिलांचं नाव टाकलेलं आहे पण आम्ही टाकलेलं नाही, आम्हाला बटन किंवा ऑप्शन आलं नाही, तर आमचा अर्ज रद्द होईल का किंवा काय होईल? या प्रश्नाचं उत्तर बघा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला देणार आहे। तर बघा, ज्या बहिणींनी मोबाईलवर जे काही त्यांचं ई-के-वाय-सी केलं तर त्यांच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन झालं आणि ज्या बहिणींनी मोबाईलवर, डेस्कटॉपवर, कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर केवायसी केलं तर त्यांच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन झालेलं आहे आणि त्यांच्या जे काही ते शेवटचं पेज आहे, वडील किंवा पती यांचा आधार क्रमांक टाकल्यानंतर जे पेज ओपन झालं तर अशा प्रकारे त्यांना पतीचं नाव त्यांच्या वेबसाईटवर लिहून दिसलेलं आलेलं आहे, पण ज्यांनी मोबाईलवर भरलं त्यांना दिसून आलं नाही। याचं कारण काय? बघा, तुमचं नाव सुद्धा सबमिट झालेलं आहे। तुमचं नाव सुद्धा या ठिकाणी सबमिट झालेलं आहे। जेव्हा तुम्ही आधार क्रमांक आणि OTP टाकला तर ऑटोमॅटिकच जेव्हा तुमचा OTP सबमिट झाला तेव्हा ऑटोमॅटिकच या ठिकाणी नाव येते। ऑटोमॅटिकच या ठिकाणी जे नाव येते ते तुम्हाला स्वतः टाकायची गरज पडत नाही। तुम्हाला स्वतः टाकायची गरज पडत नाही। मग मोबाईलमध्ये दिसलं का नाही? मग मोबाईलमध्ये का नाही दिसलं? तर बघा, या ठिकाणी मोबाईलमध्ये जेव्हा केवायसी केली या ठिकाणी एक छोटा बॉक्स दिसून येते तुम्हाला। बघा, एक छोटा बॉक्स या ठिकाणी दिसून येत आहे। त्या छोट्या बॉक्समध्येच तुमच्या पती आणि वडिलांचं नाव ऑलरेडी जे आहे ते सबमिट झालेलं आहे। OTP पाठवल्यानंतर ऑटोमॅटिकच सबमिट झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतः टाकण्याची गरज नाही। कारण बघा, जे काही मोबाईलची वेबसाईट असते ते जे आहे ते छोट्या स्क्रीनवर ओपन होते, त्यामुळे जो काही वेबसाईटचा फॉर्मॅट आहे तो अशा प्रकारे जो आहे तो अक्षरामागे अक्षर आणि जे काही ऑप्शन आहे ते ऑप्शन दबल्या जाते आणि पीसी वेबसाईटवर जेव्हा आपण ओपन करतो तर पूर्ण फॉर्मॅट जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला ओपन दिसून येते। तर बघा, कधीही जे काही ऑनलाईन काम जर तुम्हाला मोबाईलवर करायचे असले तर काय करायचं, एक सेटिंग जी आहे ते ऑन करून घ्यायची, म्हणजे मोबाईलला आपला मोबाईल जो आहे तो डेस्कटॉप मोडवर ऑन करून घ्यायचा। कुठून करायचा? जेव्हा आपण गुगल क्रोम ओपन करतो, बघा या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवत आहे। जेव्हा आपण गुगल क्रोम ओपन करतो तर वरच्या बाजूला तीन लाईन असते, त्यावर क्लिक करायचं आणि खाली बघा डेस्कटॉप मोडचं तुम्हाला एक बटन दिसून येते। डेस्कटॉप मोडचं बटन ऑन केल्यानंतर ऑटोमॅटिकच तुमच्या मोबाईलवर पीसी, कॉम्प्युटर सारखी वेबसाईट ओपन होईल आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम होणार नाही। यानंतर कधीही ई-के-वाय-सी किंवा कोणते ऑनलाईन काम करताना हे लक्षात ठेवायचं, म्हणजे पीसी लॅपटॉपवर जे काही तुम्ही काम केल्यासारखाच तुम्हाला त्या ठिकाणी फील येणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। तुम्ही कोणत्याही पद्धतीने ई-के-वाय-सी केली असेल, मोबाईलवर केली असेल किंवा लॅपटॉपवर केली असेल, तर ही तुमच्या पतीचं नाव ऑटोमॅटिक आधार कार्डवरून त्या ठिकाणी सबमिट झालेलं आहे, तुम्हाला करण्याची गरज पडत नाही। फक्त मोबाईलवर केलेल्यांनी या छोट्या बॉक्समध्ये ते नाव लपलेलं आहे, ज्यांनी पीसी, लॅपटॉपवर केलं त्यांचं नाव समोर दिसून आलं। तर बघा, तुमचा जो काही पॉईंट होता तो क्लिअर झाला असेल। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये